ओके, आपण आता ट्रायंगल्समध्ये बघत होतो. तर त्यामध्ये आपण बघूयात बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम किंवा थेल्स लॉ. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, याला पॉप्युलरली आपण BPT म्हणून ओळखतो. BPT म्हणजे किंवा ऑर थेल्स लॉ. BPT और थेल्स लॉ. आता हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपला काय आहे बघूयात. तर त्याच्यामध्ये इफ अ लाईन इज ड्रॉन, कशी लाईन ड्रॉ करायची. इफ अ लाईन इज ड्रॉन पॅरलल टू वन साइड ऑफ ए ट्रायंगल, इज ड्रॉन पॅरलल टू one side of a triangle to intersect the other two sides. Other two sides and in distinct points. In distinct points, then the other two sides are divided. The other two sides are divided into. Other two sides are divided in the same ratio. In the same ratio. आता हे थोडक्यात कसं ट्रायंगलच्या डायग्राममध्ये बघू. हा ट्रायंगल समजा आपला ABC आहे. ह्या ABC ट्रायंगलमध्ये DE लाईन आहे. ही समजा BCला पॅरलल आहे आणि ABला ACला D आणि E मध्ये इंटरसेक्ट करते. तर AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन AC हे प्रूव्ह करायचं. म्हणजे ह्या स्टेटमेंटवरून आपल्याला गिवन आणि टू प्रूव्ह बघता येतं. आता गिवन काय झालं बघा. गिवन a line drawn parallel to one side of a triangle to intersect the other two sides in distinct points. आता हे कन्वर्ट करायचं. इन ट्रायंगल ABC तुम्ही कुठलाही थेरम जर असेल तर थेरमच्या स्टेटमेंटचं कन्वर्जन हे गिवन आणि टू प्रूव्ह मध्ये कसं करायचं ते नीट लक्षात घ्या. इन ट्रायंगल ABC लाईन ड्रॉन पॅरलल टू वन साइड ऑफ ए ट्रायंगल. लाईन DE किंवा लाईन L, ही लाईन L आहे. लाइन L पैरेलल टू साइड BC. लाइन L intersects AB at D and AC at E to prove. म्हणजे सेकंड पार्ट आहे टू प्रूव्ह. म्हणजे ह्या स्टेटमेंट मधला सेकंड पार्ट. द अदर टू साइड्स आर डिवायडेड इन द सेम रेशो. म्हणजे ह्या दोन साइड डिवाइड झाल्या सेम रेशोमध्ये. AD अपॉन DB, AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. आता हे स्टेटमेंट नीट बघा. ह्याचं आपल्याला प्रूफ तयार करायचं. हे प्रूफ तयार करण्यासाठी एक कन्स्ट्रक्शन करावं लागतं. हे कन्स्ट्रक्शन काय तर B मधून AC वरती परपेंडिक्युलर काढायचा आणि E मधून कशावरती E मधून AB वरती परपेंडिक्युलर काढायचा. समजा DM हा AC वरती परपेंडिक्युलर आहे. EN हा AB वरती परपेंडिक्युलर आहे. तसंच हे दोन ट्रायंगल अजून तयार करायचे. म्हणजे BE आणि CD जॉईन करायचे. पुन्हा एकदा नीट बघा. कन्स्ट्रक्शन ह्यातलं काय आहे. कन्स्ट्रक्शन ड्रॉ DM परपेंडिक्युलर टू AC, EN परपेंडिक्युलर टू AB. ड्रॉ BE अँड CD हे दोन जॉईन केले. बघा
DM perpendicular to AC and DN perpendicular to DEN perpendicular to AB आणि BE आणि DC जॉईन केले. आता ह्याला आपल्याला ट्रायंगलच्या बेसिक प्रॉपर्टीजनं प्रूव्ह करायचं आहे. नीट बघा. आता जर आपण हे बघितलं, हा ट्रायंगल आणि हा इथला दिसतो तो छोटा ट्रायंगल, ह्या दोन्हीचा एरिया कसे आहेत बघा. ह्या दोन्हीसाठी हा परपेंडिक्युलर कॉमन आहे, म्हणजे अल्टिट्यूड कॉमन आहे. AD बेस आणि DB बेस घेतला तर अल्टिट्यूड हा EN कॉमन आहे आणि त्यांचा एरियाचा रेशो हा त्याच्या बेसेसच्या रेशोमध्ये येईल. आता हे जरा शांतपणे नीट बघा. मी थोडं इथं पुसून कंटिन्यू करतो. बघा आता इथं बघा, एरिया प्रूफ बघतो ना. बघा, एरिया ट्रायंगल ADE अपॉन एरिया ट्रायंगल BDE इज इक्वल टू, ह्याचा एरिया काय असतो, 1/2 इंटू बेस इंटू हाईट ना, 1/2 इंटू AD इंटू EN. बरोबर आहे का बघा, 1/2 इंटू AD इंटू EN. आणि DBEचा म्हणजे BDEचा 1/2 इंटू DB इंटू त्याचा अल्टिट्यूड पण सेमच आहे, ENच आहे. दोन्हीतलं कॉमन काय कट होतं आहे, 1/2 आणि EN कट झालं. हे राहिलं काय, AD अपॉन DB, हे 1 नंबर समजायचं. एरिया ट्रायंगल AD अपॉन एरिया ट्रायंगल BD, AD अपॉन DB. नाव एरिया ट्रायंगल ADE अगेन, फक्त आता दुसरा ट्रायंगल जो घेतला तो घेतला CDE. एरिया ट्रायंगल CDE इज इक्वल टू 1/2 इंटू AD, पण आता बेस AD बेस न घेता AE घेतला पलीकडच्या साईडचा, तर अल्टिट्यूड होतो DM. आणि हा जो ट्रायंगल आहे कुठला, CDE, ह्याचा बेस होतो EC पण अल्टिट्यूड DM. 1/2 इंटू EC इंटू DM. आता नीट बघा, AD 2 वेळा घेतला पण इथं बेस बदलला आणि बेस बदलला की बेसवरचा अल्टिट्यूड बदलला. BDEसाठी बेस DB अल्टिट्यूड EN, CDEसाठी बेस EC अल्टिट्यूड DM. बघा तर हे 1/2 DM कट झाले, राहिले AE अपॉन EC. आता हे दोन्ही जर नीट बघितले तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला फक्त काय करायचं आहे, तर ह्या RHS इक्वल दाखवायच्यात, म्हणजे LHS इक्वल असल्या पाहिजेत. LHSमध्ये न्यूमरेटर तर सेम आहे. आता प्रश्न राहिला हे दोन एरिया इक्वल दाखवायचे. हे दोन एरिया इक्वल दाखवण्यासाठी ह्या दोन ट्रायंगलकडे बघा, BDE आणि CDE हे दोन ट्रायंगल सेम पॅरलल लाईन्समध्ये बिटवीन दे आर सिच्युएटेड ऑन द सेम बेस DE बिटवीन सेम पॅरलल्स DE अँड BC. Therefore their altitudes are also equal and bases are equal, therefore their areas are equal. 9th स्टँडर्डमध्ये आपण जे बघितलं होतं त्याप्रमाणे. मग त्याप्रमाणे काय होतं, बघ हे थोडक्यात कसं लिहितो बघा. नाव ट्रायंगल BDE and triangle CDE stand on the same base DE between same parallels DE and BC. Therefore their areas are equal. आता ह्यांचे एरिया इक्वल आहेत म्हणून काय झालं, एरिया ट्रायंगल BDE इज इक्वल टू एरिया ट्रायंगल CDE झाले. हे 3 नंबर. आता जरा नीट बघा, LHSला एरिया ट्रायंगल AD आपण एरिया ट्रायंगल BDA आणि एरिया ट्रायंगल AD आपण एरिया ट्रायंगल CDA, त्यातले BDE CDE इक्वल झाले तर LHS इक्वल झाला, LHS इक्वल झालं तर RHS इक्वल झाले. म्हणजे आपण फ्रॉम 1, 2 and 3 कॉन्क्ल्युजन काढू शकतो. Therefore from
1 2 and 3, we can conclude that AD upon DB is equal to AE upon EC. हे आपल्याला लास्ट प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ड. नाव दिस इज प्रूव्ड. आपण बघूयात आता परत हे. आता ह्याचा कॉन्व्हर्स पण आहे. हा थेरम जो आहे बेसिक प्रोपोर्शनल थेरम किंवा थेल्स लॉ, ह्याचा कॉन्व्हर्स पण आहे. हा कॉन्व्हर्स आपण नंतर बघूयात.